नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काटेकी टक्कर पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ। पहा आकडेवारी। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, महायुतीने मॅजिक फिगर गाठला आहे। तर पहिल्या कौलनुसार महायुतीला 148 जागांवर आघाडी मिळाली असून 127 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे। तर राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे। तर राज्यात 93 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचे पाहायला मिळते। तर महायुतीने मॅजिक फिगर गाठला असून पहिल्या फेरीतील कौल महायुतीच्या बाजूने असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर असल्याची माहिती आहे। तर राज्यात सत्ता स्थापनेसाठी 288 जागांपैकी 145 जागांवर मॅजिक फिगरचा आकडा आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही युती व आघाडीला 145 चा आकडा गाठावा लागणार आहे। तर निकालाचे पहिले कौल हाती आले असून बहुतांश जिल्ह्यात भाजपला आघाडी दिसून येत आहे। तर भाजप महायुतीने 1.5 शतकाच्या जवळपास झेप घेतल्याचं दिसून येत आहे। तर महायुतीने मॅजिक फिगर गाठला आहे। तर पहिल्या कौलानुसार महायुतीला 148 जागांवर आघाडी मिळाली असून 127 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे। तर इतरांमध्ये 13 जागांवर आघाडी असून मनसेचे 2 उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आहे। तर पहिल्या फेरी अखेर सकाळी 9 वाजेपर्यंत हाती आलेल्या कौलनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसून येते। तर भाजपला 93 जागांवर आघाडी असून महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला 30 जागांवर आघाडी मिळताना पाहायला मिळत आहे। तर अजित पवारांच्या 25 उमेदवारांना आघाडी असल्याचे दिसून येते। तर महाविकास आघाडीचा विचार केल्यास मविवामध्ये काँग्रेसने बाजी मारली असून काँग्रेसला 45 जागांवर आघाडी मिळाली असून 38 जागांवर शिवसेना ठाकरे गटाला आघाडी मिळाली आहे। तर महाविकास आघाडीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 46 जागांची आघाडी आहे। त्यामुळे अत्यंत अटीतटीचा सामना येथे पाहायला मिळत असून महायुती व महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर असल्याचे दिसून येते। राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक निकालाची सुरुवात झाली असून अत्यंत चुरशीची लढत यंदा पाहायला मिळत आहे। यंदाच्या निवडणूक निकालानंतर राज्यात व इतर अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल असेच दिसून येत आहे। तर इतर व अपक्षांचा आकडा वाढल्यास राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहू शकतात। मात्र याबाबतचे चित्र निवडणूक निकालाच्या अंतिम आकडेवारीनंतरच स्पष्ट होईल। महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि 99 विधानसभेच्या रिंगणात असलेले भाजपचे नेते कालिदास कोळंबकर हे यंदाच्या निवडणुकीत पहिला विजयाची नोंद करण्याच्या तयारीत आहेत। तर वडाळा मतदारसंघात कालिदास कोळंबकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे। तर पहिल्या कलानुसार कालिदास कोळंबकर जवळपास 12,000 मतांनी आघाडीवर आहेत। तर या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार श्रद्धा जाधव हे आहेत। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।